साठी महाराज अंतकरणामध्ये ध्यास असावा लागतो, निष्ठा असावी लागते। सहजासहजी जीवनामध्ये एवढं मोठं कृत्य घडत नाही। मी उदाहरण देईल महाराज आता वर्तमान काळातलं। कोण? मनोज जरांगे पाटील, नाही का? काय ध्यास आहे महाराज त्यांचा मराठा समाजासाठी। मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून उपोषणाला बसलेले आमचे जरांगे पाटील कित्येक दिवस मराठा समाजातील लोकांसाठी उपाशी राहिले, पोलिसांच्या लाठ्या खाट्या खाल्ल्या, पण तरी सुद्धा उपोषणाचा त्याग त्यांनी केला नाही। जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत त्यांनी उपोषण सोडलं नाही। लिखित घेतलं महाराज, लिखित। म्हणून त्यांनी समाजासाठी स्वतःच्या जीवाची, स्वतःच्या संपत्तीची पर्वा न करता 4 एकराचा धनी हो, 4 एकराचा धनी त्या समाजासाठी, त्या आरक्षणासाठी 2 एकर विकून सुद्धा टाकली। 2च एकर राहिले, 2च एकर। आणि आज उभा महाराष्ट्र पिंजून काढतोय। कालच मी व्हॉट्सअपला बातमी पाहिली, बीडला त्यांची सभा झाली रात्री 3 वाजता, तरी महाराज उभं राहायला तिथे लोकांना जागा सुद्धा मिळत नव्हती। आणि असं काही नाही बरं, मराठा समाजासाठी जरांगे पाटील लढतायत म्हणून त्या सभेला फक्त मराठा समाजाचे तरुण हजर होत आहेत असं काही नाही। प्रत्येक जाती पंथाचे, प्रत्येक समाजाचा तरुण त्या जरांगे पाटलाच्या सभेला उपस्थित आहे। का? त्यांचा ध्यास पाहून, त्यांची निष्ठा पाहून, त्यांची इमानदारी पाहून। 100 एकराची सभा होणार होती म्हणतात आंतरवल्लीमध्ये, जालन्याजवळ, नाही का? 100 एकरामध्ये 14 तारखेला। पण 100 एकराचं आता 150 एकराचं नियोजन झालं। 150 एकर नाही पाटील, 200 एकराची जागा भरल्याशिवाय राहणार नाही। म्हणून लक्ष देऊ नये का मी बोलतो कशा करताना ध्यास, मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे। प्रत्येकाला महाराज त्यांच्या ज्या गोष्टी आहेत समाजामध्ये प्राप्त झाल्या पाहिजे। कोणताही समाज मागे राहता कामा नाही, कोणत्याही 2 समाजामध्ये वितुष्ट निर्माण होता कामा नाही। त्याच्या बाजूनं, त्याच्या कालावधीप्रमाणे, त्या परिस्थितीप्रमाणे प्रत्येकाला काय मिळालं पाहिजे? आरक्षणाच्या माध्यमातून त्या सुख सुविधा उत्पन्न झाल्या पाहिजे। म्हणून कौतुक करेल मी जरांगे पाटलांचं, कौतुक करेल महाराज। त्यांचं शरीराचा बांधा जर पाहिला ना, त्यांचं शरीराची रचना जर पाहिली तर फार लुकडे आहेत दिसायला, पण महाराज त्यांची इमानदारी, त्यांचा ध्यास, त्यांची निष्ठा, त्यांना हे सगळं कार्य प्रवृत्त करण्यासाठी मी तर म्हणतो 24 तास ते फिरतायत। झोपतायच कधी हा मला प्रश्न पडतोय। आपल्यासाठी तो आपला एक मराठी तरुण आपलं जेवण विसरून, आपली झोप विसरून, आपलं घरदार सोडून, मुलाबालाचा विचार न करून तुमच्या आमच्यासाठी लढतोय। त्यांनाही मदत करणं आपलं तेवढंच आद्य कर्तव्य आहे। म्हणून उगाच चांगली वाईट चर्चा न करता आपल्याकडून जे काही चांगलं योगदान देता येईल निश्चित आपण त्याच्यामध्ये योगदान